दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी सतीश मोटे यांची निवड। आज जयसिंगपूर या ठिकाणी दलित महासंघाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांच्या आदेशाने व ज्येष्ठ राज्य कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहर अध्यक्ष माननीय सतीश भोरे यांनी जयसिंगपूरमधील नांदणी नाका नजीक असणारे शाहू सांस्कृतिक हॉल या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये दलित महासंघातील व दलित महासंघामध्ये काम करण्यास इच्छुक असणारे अनेक युवा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी गाव तिथे शाखा अशा प्रकारची दलित महासंघाची जी बांधणी केली आहे त्याचप्रमाणे इथून पुढे दलित महासंघाची बांधणी केली जाईल अशा प्रकारची ग्वाही देत अनेक नवीन इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला। यावेळी जयसिंगपूरमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश मोटे यांचा आतापर्यंतचा कार्याचा आढावा घेत त्यांना दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी घेण्याचा निर्णय एकमताने झाला। या निवडीवेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांना मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून सर्वांच्या ओळखी करून देत सतीश मोटे यांची पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी निवड केल्याचे सांगितल्यानंतर नवीन निवडीबद्दल सर्वप्रथम प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी सतीश मोटे यांना मोबाईल व्हिडिओ कॉलवरून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये दलित महासंघाचा मोठ्या स्वरूपात कार्यकर्ता मेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली। आज जयसिंगपूर या ठिकाणी दलित महासंघाची संवाद बैठक माननीय डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांच्या आदेशाने घेण्याचे ठरवले होते। तर त्याचे नियोजन दलित महासंघ शहर अध्यक्ष माननीय सतीश भोरे आणि त्यांचे सहकारी मित्रांनी केलेली होती। तर ही बैठक येथे आज पार पडलेली। या बैठकीमध्ये BRSचे प्रभारी माननीय सतीश दादा मोटे यांनी दलित महासंघ या सामाजिक संघटनेमध्ये प्रवेश केला आहे असे मी आज जाहीर करतो। तसेच त्यांचा प्रवेश दलित महासंघाने आम्ही आदराने स्वीकारला असून लवकरच म्हणजे 8 दिवसात येत्या 8 दिवसात नवीन काही पदाधिकारी दलित महासंघात प्रवेश करणार आहेत। तसेच त्यांना दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून मी आज सतीश मोहिते दलित महासंघाच्या वतीने जाहीर करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो। त्यांचा दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच त्यांच्यावरती जिल्ह्याची का तालुक्याची जबाबदारी द्यायची आहे हे लवकरच मच्छिंद्र सकटे सर यांची चर्चा करून होईल। तसेच येत्या 8 दिवसामध्ये आणखी काही लोकांचा दलित महासंघामध्ये प्रवेश आणि सत्कार समारंभाचा भव्य सत्कार मेळावा सांगली जयसिंगपूरमध्ये होणार आहे याचे मी आता जाहीर करतो। आज रोजी दलित महासंघाचे सर्वेसर्वा माननीय मच्छिंद्र सकटे साहेब यांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांना देखील अभिवादन करून आज रोजी सतीश मोहिते साहेबांनी जे काही दलित महासंघाबद्दल मला सांगितले की बाबा यामध्ये अशा पद्धतीने आपण काम करू शकतो, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो आणि आपली बऱ्यापैकी युनिटी आहे, त्या अनुषंगानं लवकरात लवकर आपलं काम होईल। त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी दलित महासंघामध्ये जाण्याचा निर्णय त्यांना सांगितला आहे आणि त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकतील ती प्रामाणिकपणाने जोमाने माझ्यासोबत जे कोण माझे सहकारी मित्र असलेल्या सगळ्यांना सोबत घेऊन, उदाहरणार्थ आता माझे दलित सेना जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगासाहेब माझ्यासोबत आहेत। तसेच माझे जे काही पत्रकार मीडिया संघटनेत लोक असतील किंवा आतापर्यंत ज्या संघटनेत मी काम केलं त्यातले सर्व काही पदाधिकारी जे माझ्यासोबत राहतील असं मी त्यांना ग्वाही देतो आहे। आणि येत्या 8-10 दिवसामध्ये साहेबांनी जे काही मला पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून पद दिले ते मी स्वीकारतो आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये मोठ्या संख्येने आपण मिळावं। दलित महासंघाचा जय हो, दलित महासंघाचा जय हो, प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सरांचा जय हो, प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सरांचा जय हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो।